लोणचं म्हटलं की लहानांपासून मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि आमचा ईशानसुद्धा आज आजीच्या हातचं श्रावण स्पेशल उपवासाचं लोणचं बघण्यामध्ये दंग झालेला होता. चला तर मग पाहूया उपवासाचं लोणचं. आधी लिंबांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडाने हे लिंबू पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या लिंबांना वेळीच्या साह्याने मधून चिरून घ्यायचं आहे. साधारणपणे एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण या लिंबांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या लिंबांच्या लोणच्यासाठीचा मसाला आपण तयार करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण मिरे घालूया चमचाभर, त्यांना परतून घेऊया. त्यानंतर आपल्याला ह्या कढईमध्ये जिरे परतायचे आहेत. छान खरपूस असे जिरे भाजून घेऊया. यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला जिरे आणि मिरे यांची एकत्रित पूड काढायची आहे. ही आपली जिऱ्या मिऱ्यांची पूड तयार आहे. लिंबाच्या फोडीतून बिया वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत. एक स्टीलचा घट्ट झाकणाचा डबा घेऊन त्यामध्ये ह्या फोडी भरून घ्यायच्या आहेत. आणि हा डबा कुकरमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यासाठी कुकरमध्ये आधी 1.5 ग्लास पाणी भरून घ्यायचे आहे. कुकरला गॅसवर ठेवून त्यामध्ये आपल्याला हा डबा ठेवायचा आहे. आणि त्या कुकरला आपल्याला बंद करून घ्यायचे आहे. ह्या कुकरची आपल्याला 1 शिट्टी काढून थोडा वेळ कमी गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. कुकर थंड झाला की आतला डबा काढून घ्यायचा आहे. डब्यातल्या फोडी आपल्याला थंड करून घ्याव्या लागतील. आणि ह्या फोडी थंड झाल्या की मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला काढायच्या आहेत. त्यानंतर त्याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. मसाल्यासाठी तिखट, जिरे मिरे पूड, साखर, सुंठ आणि मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम त्यात आपण वाटीभर मीठ टाकूया. त्यानंतर तिखट, साखर टाकायची आहे. त्यानंतर जिरे मिरे पूड आणि चमचाभर सुंठ. आता छान ह्याला मिक्स करून घेऊया. बघा, आमचा लहान ईशान सुद्धा, त्याला सुद्धा लोणचं बनवायला किती मजा येते आहे. तो सुद्धा आता मिक्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. आजींनी छान लोणचं मिक्स केलेलं आहे आणि सगळ्या लिंबांच्या फोडींना छान मसाला लागलेला आहे. आता बघा किती सुंदर दिसतंय. तुम्ही सुद्धा हे लोणचं घरी ट्राय करा. उपासाला आपल्याला छान उसळीसोबत हे लोणचं खूप सुंदर लागतं. आणि बघा 1 तासानंतर ह्याला किती छान पाणी सुटलं आहे. आता दुसऱ्या लोणच्याचा प्रकार बघूया. यामध्ये आपण फोडी न उकडता घेतलेल्या आहे. ह्या कच्च्या फोडी आहेत. यांना आपण आता मसाला लावणार आहोत. पहिल्यांदा मीठ घालूया. त्यानंतर तिखट, बघा जितकं प्रमाण घेतलं आहे तुम्ही सुद्धा तितकंच घाला. त्यानंतर जिरे मिरे पूड आणि साखर. आता छान मिक्स करून घ्या. ह्या दोन्ही लोणच्याच्या प्रकारांमध्ये उपासाचेच पदार्थ वापरलेले आहे. त्यामुळे नक्की दोन्ही ट्राय करा. थँक्यू.